असं पण्या गावला बघा एमकेच्या गाडीवर. तर नमस्कार हो पब्लिक. 50 दिवसात 10K फॉलोअर्स कंप्लीट करण्याचा आज आहे दिवस 8वा. काही कारणास आपला ब्लॉग 2 दिवस पडला नव्हता. आता अचानक कंटिन्यू ब्लॉग पडेल. तर आपल्या भावाला सपोर्ट करा, फॉलो करा आणि 10K लवकर कंप्लीट करा भावाला. सकाळ सकाळ आवरून गल्लीत चालतो. गल्लीत बारक्या पोरांचा किल्ला करायचं चालू होतं. तो पता रिकंड डिगोदा म्हणला चल मी तुला वडापाव देतो. वडापावच्या गाडीवर आलो मी आणि डिगोदा आणि बघतो तर पण्या तो वडापाव खायला. डिगोदाला मी म्हणलं आता डिगोदा तू देऊ नकोस, आता पण्याला फाडायचं आपण. पण्याला गुच्ची घातलो आणि वडा खाया बसलो. तिथनं मी आणि डिगोदा वडा खाल्लो आणि परत गल्लीत आलो. तरी बारक्या पोरांचा अर्धा किल्ला झालता. परत गाडी घेतलो मी आणि डिगोदा, कारण आम्हाला जायचं होतं सिद्धीला आणायला. डायरेक्ट आलो सिद्धींच्या शाळेपाशी. सिद्धीला घेतलो आणि परत घराकडे जायला निघलो. सिद्धीला घरापाशी सोडलो मी आणि डिगोदा परत तिथनं गावात जायला निघलो. तिथनं सगळ्यात तर पहिला महाराजांच्या पुतळ्यापाशी आलो. महाराजांच्या पुतळ्यापासून खाली येऊन बघतो तर गर्दी डिग चालती गावात. त्यामुळे डिगोदाला म्हणलं घाल वाकडं तिकडं आणि डॅड चल म्हणलं घरला. डिगोदाला घरापाशी सोडलो. आलो डॅड गल्ली आणि हा किल्ला कुठला कमेंट करून नक्की सांगा. परत मी आणि जया निघलो, कारण आम्हाला जायचं ते एशियाला आणायला. सगळ्यात तर पहिला गाडीत तेल टाकून घेतलो आणि तिथनं परत निघलो. आणि नदीवर हे काय करायला कमेंट करून नक्की सांगा. एशियाला जाऊन 2 दिवस पण चालू नव्हते आणि परत फोन लावून बोलवून घेतला न्यायला या म्हणून. तिथनं डायरेक्ट आलो यशांच्या घरापाशी. यशाला घेतलो आणि तिथनं परत निघलो. जाता जाता मी केस वर करत चाललो रजनीकांत वाणी खर्र खुर. आमची गाडी कसं पाहायला बघा. डायरेक्ट आलो घरापाशी आल्यावर ब्लॉग इथेच थांबवतो भावानो. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भावाला फॉलो करा तेवढं विसरू नका.